अमृता गावातली साधी, संस्कारी आणि सोज्वळ मुलगी होती. तिचं शिक्षण फक्त 10वी पर्यंत झालं होतं, पण तिच्या स्वभावातील गोडवा आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याच्या वृत्तीमुळे ती सगळ्यांची लाडकी होती. गावातल्या एका श्रीमंत कुटुंबातील दीपक सोबत तिचं लग्न ठरलं. दीपक उच्च शिक्षित आणि शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करणारा होता. अमृतासाठी हे नवीन आयुष्य स्वप्नवत होतं. लग्न थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर अमृता सासरी आली आणि तिचं नवीन जीवन सुरू झालं. सासरी लोक जरा कडक स्वभावाचे होते, विशेषतः सासू शकुंतला. शकुंतलाबाईंना घरातल्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण हवं असायचं. अमृता गावातून आल्यामुळे तिला शहरातील वेगळ्या वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागणार होता, पण तिला हे सगळं निभवायचं होतं. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले, पण नंतर शकुंतलाबाईंच्या स्वभावाचा जोर जाणवू लागला. त्यांना वाटायचं की अमृता गावातील असल्यामुळे तिला काहीच येत नाही आणि त्याच नादात त्या नेहमीच तिच्या कामांमध्ये चुका शोधायच्या. भाजी व्यवस्थित नाही बनवली, कपडे नीट नाही धुतले, घर व्यवस्थित नाही झाडलं, असे तक्रारींचे सूर रोज घरात उमटायचे. अमृता नवीन होती, त्यामुळे तिला हे सगळं फारसं पटायचं नाही. ती शांत राहून सगळं सहन करायची, पण सासूचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता. दीपक तिच्या पाठीशी उभा राहतो, पण घरातलं वातावरण बिघडण्याचं कारण व्हायला नको म्हणून तो गप्प राहायचा. सासऱ्यांना या सगळ्याचं काहीच देणं घेणं नव्हतं. ते फक्त त्यांच्या कामात व्यस्त असायचे. अमृताला दिवसातून तासनतास घरकाम करावं लागायचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती सतत धावपळ करत असे. सासूबाईंची नजर सतत तिच्यावर असे आणि त्यांची टीका थांबत नसे. अमृताला अधूनमधून तिच्या माहेरी जाण्याची परवानगी मिळत असे, पण परत आल्यावर तिला जास्त त्रास सहन करावा लागायचा. एक दिवस अमृताला वाटलं की ही परिस्थिती बदलणं आवश्यक आहे. ती चुपचाप सहन करत राहिली तर तिच्या आयुष्याचा अर्थच संपेल. ती दीपकशी बोलली आणि आपल्या स्वप्नांविषयी मोकळेपणाने व्यक्त झाली. दीपकला तिच्या विचारांचा आदर होता. त्याने तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अमृताने घरीच शिकायला सुरुवात केली. तिने हळूहळू एक छोटेसे काम करण्याची परवानगी सासूला मिळवली. सुरुवातीला सासूबाईंना यावर आक्षेप होता, पण जेव्हा अमृताने तिच्या कामातून घरासाठी मदत केली तेव्हा त्यांचं मत थोडंसं बदललं. अमृताने तिच्या मेहनतीने आणि सकारात्मकतेने परिस्थिती बदलली. दीपक आणि तिच्या सहकार्याने घरातलं वातावरण बदलू लागलं. सासूबाई जरी पूर्ण बदलल्या नाहीत, तरी त्यांनी अमृताला स्वाभिमानाने जगण्यासाठी थोडा मोकळा श्वास द्यायला सुरुवात केली. अमृताचं सासूरवासाचं आयुष्य संघर्षातून यशाकडे जाणारं ठरलं. तर या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की सासूरवास हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असतोच, पण जिद्द, सकारात्मकता आणि योग्य संवाद यामुळे ती परिस्थिती आपल्याला बदलता येते.